Hello students, welcome to all in an online lecture series of subject biology. You are learning the chapter number 2, that is the systematics of living organisms. So this topic is based on the systematic classification of the living organism. म्हणजे या टॉपिकमध्ये जेवढी काही वास्ट डायव्हर्सिटी आहे वेगवेगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची त्यांचं प्रॉपरली क्लासिफिकेशन केलेलं आहे. Okay, and this classification is very useful in understanding this whole diversity which is present on this earth. So these are different contents, and in a last lecture these points 2.1 to 2.12 is reduced syllabus. Okay, so in a last video lecture you learn about the five kingdom system, overall information about the five kingdom system, and this five kingdom system is proposed by the R.H. Whitaker. And in a last video lecture you learn about the basic characteristics of the kingdom Monera. In today's lecture I am going to continuing this point, and in this kingdom Monera there is a classification, and in today's lecture we will see a classification which is based on the basis of which is based on the evolution. Evolution means what? तर उत्क्रांती. जेव्हा अर्थ डेव्हलप झाली त्याबरोबर जे वर्षानुवर्ष काही ऑर्गॅनिझम्समध्ये चेंजेस होत गेले आणि ते इव्हॉल्व होत गेले, आणि तसेच इव्होल्युशन आपल्याला बॅक्टेरियाजमध्ये म्हणजेच किंगडम मोनेरामधले जे इंडिव्हिज्युअल्स आहेत की जे बेसिक आहेत, जास्त मॉडिफाईड नाही आहेत, प्रोकॅरियोटिक सेल आहेत, युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक सेल. सो सच लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सच बॅक्टेरिया अकॉर्डिंग टू द इव्होल्युशन are classified into two groups, archaebacteria and eubacteria. Okay, so archaebacteria, this is the simple form of the bacteria. These are not highly modified, ते जास्त मॉडिफाईड नाही आहेत, आणि यांच्यामध्येच इव्होल्युशन होऊन देअर इज द फॉर्मेशन ऑफ eubacteria. eubacteria फॉर्म झाले, त्यामुळे eubacteria कन्सिडर्ड ॲज द ट्रू बॅक्टेरिया. सो these are the archaebacteria and these are the eubacteria. Then first we will see the archaebacteria. So these bacteria are mostly found in the extreme environment. Extreme environment means harsh environment. कोणतंही स्ट्रॉंग एन्व्हायरमेंट असेल त्या एन्व्हायरमेंटमध्ये दे कॅन सर्वाय. So hence term as extremophiles. Why they term as extremophiles? Because such bacteria are mostly found in the extreme environment. एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटमध्ये ह्या बॅक्टेरिया सर्वाय होऊ शकतात, जिवंत राहू शकतात, त्यामुळे अशा बॅक्टेरियाजना काय म्हटलं जातं? एक्स्ट्रीमोफाइल्स. ओके, then they are found in a variety of places, from volcanic craters to salty lakes and hot springs. आता आपण हे बघितलं की ह्या बॅक्टेरिया कशा आहेत? एक्स्ट्रीमोफाइल्स आहेत, म्हणजे कोणतेही हार्श कंडिशन असून दे तिथे हे सर्वाय होऊ शकतात, की अशा ठिकाणी अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम ते मे नॉट बी सर्वाय, ते नाही सर्वाय होऊ शकत, बट सच बॅक्टेरिया कॅन दे सर्वाय. ओके, अँड दीज आर फाउंड इन अ व्हरायटी ऑफ प्लेसेस. बऱ्याच ठिकाणी, कारण आपण बॅक्टेरियाना ओमनी प्रेझेंट म्हणतो, मीन्स प्रेझेंट एव्हरीवेअर. ते होल्कॅनिक क्रेटर्समध्ये पण दिसून येतात. होल्कॅनिक क्रेटर्स मीन्स सी दिस इमेज, दिस इमेज इज द होल्कॅनिक क्रेटर्स. तर होल्कॅनिक क्रेटर्स केव्हा फॉर्म होतात? तर जेव्हा होल्कॅनिक ॲक्टिव्हिटी होते, म्हणजे ज्वालामुखी वगैरे येतो, त्याच्यानंतर तिथे एक सर्क्युलर डिप्रेशन तयार होतं, एक असा खड्डा तयार होतो, तोच म्हणजे काय? होल्कॅनिक क्रेटर्स. तिथेसुद्धा टेम्परेचर खूप हाय असतं, मग अशा ठिकाणीसुद्धा ह्या बॅक्टेरिया सर्वाय होऊ शकतात. दे कॅन सर्वाय इन सच प्लेस ऑल्सो. देन हॉट सॉल्टी लेक्स, जिथे सॅलिनिटी जास्त आहे, म्हणजे सॉल्टचं प्रमाण जास्त आहे, अशा लेकमध्ये सुद्धा, अशा तळ्यांमध्ये सुद्धा ह्या बॅक्टेरिया सर्वाय होऊ शकतात. अगेन इन अ हॉट स्प्रिंग्स, इथे आपण बघू शकतो हे जे तळं आहे तिथे खूप गरम पाणी आहे आणि त्यामुळे त्याच्या वाफा वरती येत आहेत. मग एवढ्या गरम पाण्यामध्ये अशा हाय टेम्परेचर एरियामध्ये सुद्धा ह्या बॅक्टेरिया सर्वाय होऊ शकतात. आता हे जे हॉट स्प्रिंग्स आहेत ते कशामुळे फॉर्म होतात? तर जिओथर्मल ॲक्टिव्हिटीजमुळे जे पाणी आहे ते सरफेसवरती येतं आणि ते जिओथर्मल ॲक्टिव्हिटीजमुळे हे पाणी गरम होतं. सो दे बिकम अ हॉट स्प्रिंग्स. त्यामुळे गरम पाण्याचे झरे यांना म्हटलं जातं.
then these archibacteria can withstand high salinities are called as हॅलोफाइल्स. तर ह्या ज्या बॅक्टेरियाज आहेत त्या हाय सॅलिनिटी एरियामध्ये पण दिसून येतात, म्हणजे द अमाऊंट ऑफ सॉल्ट इज मोर इन सच अ एरिया. इथे अशा एरियामध्ये सॉल्टचं प्रमाण हे जास्त असतं. मग अशांना काय म्हणायचं, हॅलोफाइल्स मीन्स दोज बॅक्टेरिया दे कॅन सर्वाइव in a high salinity areas. Such bacteria are known as halophiles. See, first we see the extremophiles means they survive in a extreme condition. आणि इथे ह्या बॅक्टेरियाज कशा आहेत, हाय सॅलिनिटी एरियामध्ये दिसून येतात, हाय सॅलिनिटी, सो दे आर हॅलोफाइल्स. जिथे सॉल्टचं प्रमाण जास्त आहे ते आपण बघू शकतो, इथे सॉल्टी हा एरिया आहे, तर अशा सॉल्टी एरियामध्ये सुद्धा ह्या बॅक्टेरिया ग्रो होऊ शकतात. अगेन बॅक्टेरिया दॅट्स विथस्टँड एक्स्ट्रीम टेम्परेचर्स आर नोन ॲज थर्मोफाइल्स. थर्मल म्हणजे टेम्परेचर, एक्स्ट्रीम टेम्परेचरमध्ये सुद्धा. मग अशी आपण बघितलं हॉट स्प्रिंगमध्ये, आता इथे सुद्धा मी तीच इमेज साधारण दाखवलेली आहे. हॉट स्प्रिंग हा आहे, गरम पाण्याचा झरा आहे, इथे टेम्परेचर खूप असतं. मग अशा एरियामध्ये सुद्धा ह्या बॅक्टेरिया सर्वाइव्ह होतात. सो दे आर थर्मोफाइल्स. मग अशा बॅक्टेरियाजना काय म्हणायचं, थर्मोफाइल्स. दोज बॅक्टेरिया कॅन सर्वाइव्ह इन अ हाय टेम्परेचर आर नोन ॲज थर्मोफाइल्स. ओके. देन मेथॅलोजेनिक बॅक्टेरिया, जशा हॅलोफाइल्स आहेत, जसे थर्मोफाइल्स आहेत, तसंच अजून एक फॉर्म आहे तो मेथॅनोजेनिक बॅक्टेरिया. सच टाईप ऑफ बॅक्टेरिया फाउंड इन अ गट ऑफ रुमिनंट. रुमिनंट्स जे आहेत त्यांच्या इंटेस्टाईनमध्ये, रुमिनंट्स म्हणजेच काय, जे गवत खाणारे असतात, काऊज आहेत, बफेलोज आहेत, गाई, बैल, तर यांच्या गटमध्ये ह्या बॅक्टेरिया असतात. सो दीज बॅक्टेरिया हेल्प इन प्रोडक्शन ऑफ मिथेन इन बायोगॅस प्लांट्स. त्यामुळे ह्या ज्या बॅक्टेरिया आहेत ते त्यांच्या गोबरमध्ये, शेणामध्ये पण असतात. सो दे कॅन युजफुल इन अ प्रोडक्शन ऑफ मिथेन. त्यामुळे मिथेन गॅसचे प्रोडक्शनसाठी या युजफुल असतात. प्रोडक्शन ऑफ मिथेन इन बायोगॅस प्लांट्स. सो दीज आर बॅक्टेरिया. आणि हा बायोगॅस आपण ॲज अ एनर्जी सोर्स म्हणून यूज करत असतो. देन यू बॅक्टेरिया, दीज आर ट्रू बॅक्टेरिया. ह्या बॅक्टेरिया कशा आहेत, ट्रू बॅक्टेरिया आहेत. दीज आर कॉमनली रेफर्ड ॲज ट्रू बॅक्टेरिया. आणि ह्या इव्हॉल्ड आहेत ॲज कम्पेअर टू आर्की बॅक्टेरिया. आर्की बॅक्टेरियाशी कम्पेअर केलं तर ह्या कशा आहेत, इव्हॉल्ड आहेत. दीज आर यू बॅक्टेरिया. देन दे हॅव सेल वॉल ऑफ पेप्टिडोग्लायकेन. ही प्रोकॅरियोटिक सेल आहे, तर यांच्यावरती जी सेल वॉल आहे इथे आपण बघू शकतो येल्लो लाईनमध्ये ही काय आहे, सेल वॉल आहे, ती पूर्ण याला सराउंड करणारी असते सेलला. तर ही जी सेल वॉल आहे ती पेप्टिडोग्लायकेनने बनलेली असते. देन they are found as autotrophs and heterotrophs. Autotrophs means those can prepare their own food material. म्हणजे त्यांचे जे नरिशमेंट आहे ते स्वतःच घडवून आणतात. अँड हेटरोट्रॉफ्स मीन्स दोज आर डिपेंड्स ऑन दी अदर फॉर देअर फूड. जे दुसऱ्यांवरती अवलंबून असतात फूडसाठी, अन्नासाठी, त्यांना म्हणायचं हेटरोट्रॉफ्स. सो सच यू बॅक्टेरिया आर ऑफ टू टाईप, बोथ द टाईप्स ऑफ देअर ऑटोट्रॉफ्स अँड ऑल्सो दी हेटरोट्रॉफ्स. सो द ऑटोट्रॉफ्स कॅन बी फोटोसिंथेटिक. आता हे ऑटोट्रॉफ्समध्ये सुद्धा दोन प्रकारच्या बॅक्टेरिया आपल्याला दिसून येतात. फोटोसिंथेटिक मीन्स दोज बॅक्टेरिया कॅन प्रिपेअर देअर ओन फूड मटेरियल बाय यूजिंग द लाईट एनर्जी. लाईट एनर्जी यूज करून या बॅक्टेरिया स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. सो द एक्झाम्पल इज क्लोरोबियम मीन्स ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. सी दिस इज द इमेज ऑफ ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. ग्रीन आहे, पिगमेंट्स आहेत त्याच्यामध्ये. सो इट कॅन ट्रॅप द सनलाईट, सनलाईट ट्रॅप करू शकतं आणि ती सनलाईट ॲज अ एनर्जी सोर्स म्हणून यूज करून ते आपलं स्वतःचं फूड प्रिपेअर करू शकतात. अँड अनदर टाईप ऑफ ऑटोट्रॉफिक बॅक्टेरिया another type of autotrophic bacteria is chromatium किंवा chromatium. Normally we will say chromatium or chemosynthetic like sulfur bacteria. Chemosynthetic means here the energy source is, here chemical reaction is there. So here energy source is the methane. इथे एनर्जी सोर्स मिथेन असतो आणि
ते काय करू शकतात, तो एनर्जी सोर्स यूज करून आपलं फूड प्रिपरेशन करू शकतात. फोटोसिंथेटिकमध्ये सनलाईट हा एनर्जी सोर्स असतो, इथे केमिकल कंपाऊंड्स हा एनर्जी सोर्स असतो. सो दे आर केमोसिंथेटिक और क्रोमॅशियम लाईक सल्फर बॅक्टेरिया. ह्या सल्फर बॅक्टेरिया आहेत, क्रोमॅशियम. देन सायनोबॅक्टेरिया, नॉस्टॉक. आता नॉस्टॉक, दीज आर मोस्टली मल्टीसेल्युलर फिलामेंटस फॉर्म्स लिव्हिंग इन अ फ्रेश वॉटर. आता आपण नॉर्मली काय बघितलं तर बॅक्टेरिया कशा आहेत, बेसिक कॅरेक्टर्समध्ये आपण काय बघितलं, बॅक्टेरिया आर युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक, but this cyanobacteria is multicellular, means many cells are there. In this image you can see it. ह्या ज्या वेगवेगळे छोटे छोटे राऊंड आहेत ते काय आहेत, सेल आहेत, एकमेकांना अटॅच्ड होत गेलेले. त्यामुळे मल्टीसेल्युलर फिलामेंटस, फिलामेंटसारखं आहे, एका असा दोऱ्यासारखं आहे, ते फिलामेंट आहे. फॉर्म्स इन लिव्हिंग इन अ फ्रेश वॉटर. कुठे आढळणारी आहे ही, गोड्या पाण्यामध्ये आढळणारी आहे, फ्रेश वॉटर. सो द बॉडी इज कव्हर्ड बाय म्युसिलॅजिनस शीथ. आता याची जी बॉडी असते ती म्युसिलॅजिनस शीथने कव्हर झालेली असते. आता इथे आपण बघू शकतो म्युसिलॅजिनस शीथ ॲरो दाखवलेला आहे, त्याची बॉडी ही म्युसिलॅजिनस शीथने सराउंड झालेली असते. आता म्युसिलॅजिनस म्हणजे कसं, असा एक बुळबुळीत असा एक पदार्थ असतो, त्याने ही बॉडी काय झालेली असते, कव्हर झालेली असते. त्याला आपण हात लावला तर आपल्याला ते लक्षात येतं. द जेनेटिक मटेरियल इज टिपिकल प्रोकॅरियोटिक. पण याचं जे जेनेटिक मटेरियल आहे ते कसं आहे, प्रोकॅरियोटिक आहे, म्हणजेच इथे प्रॉपर न्यूक्लियस नाही आहे. जो काही DNA आहे, जे काही जेनेटिक मटेरियल आहे ते एका न्यूक्लॉइडच्या फॉर्ममध्ये आहे. ते आपण बघू शकतो ह्या इमेजमध्ये. मध्ये हा जो रेड पार्ट आहे गोलाकार, तो काय आहे, न्यूक्लिओइड आहे. जेनेटिक मटेरियल या फॉर्ममध्ये आहे, प्रॉपर न्यूक्लियस नाही आहे. ओके, देन सी दिस इज द इमेज ऑफ नॉस्टॉक. ही नॉस्टॉक आहे, म्हणजे सायनोबॅक्टेरियाच आहे. स्ट्रक्चर त्याचं असं राऊंडेड असे असतात, हे बबल्स टाईप असे छोटे छोटे. आणि हे नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतात. फिलामेंट्स शो हेट्रोसिस्ट विच हेल्प्स इन नायट्रोजन फिक्सेशन. इथे आपण बघू शकतो हे जे स्ट्रक्चर्स आहेत, हे स्ट्रक्चर्स हे काय आहेत, हेट्रोसिस्ट आहेत आणि ते नायट्रोजन फिक्स करतात. आता नायट्रोजन फिक्सेशन का गरजेचं असतं, तर जे आता ह्याचा उपयोग आपण ॲज अ फर्टिलायझर म्हणून यूज करू शकतो. ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये ह्याचा फर्टिलायझर म्हणून यूज केला जातो. त्यामुळे का होतं, ह्यांनी नॉर्मली प्लांट्स जे असतात ते ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन डायरेक्टली फिक्स करू शकत नाही. सो दे हॅव टू कन्वर्ट इट, बट प्लांट्स डू नॉट हॅव कॅपॅसिटी टू कन्वर्ट सच नायट्रोजन. सो दिस नॉस्टॉक, हे जे नॉस्टॉक आहेत दे कॅन कन्वर्ट इट इन टू अमोनिया अँड अदर नायट्रोजनस कंपाऊंड्स. हे जे नॉस्टॉक आहे म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन करतात, म्हणजे काय करतात, हे ॲटमॉस्फेरिक जो नायट्रोजन आहे तो ट्रॅप करतात, ॲब्सॉर्ब करतात आणि त्याचं कन्वर्जन अमोनियामध्ये आणि अदर नायट्रोजनस कंपाऊंड्समध्ये करतात, जेणेकरून अशा फॉर्ममधला जो नायट्रोजन आहे तो प्लांट्स ॲब्सॉर्ब करू शकतात. त्यामुळे ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये हे ॲज अ फर्टिलायझर म्हणून हे नॉस्टॉक यूज केलं जातं. देन क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, कॅरोटीन्स अँड झॅन्थोफिल्स आर द फोटोसिंथेटिक पिगमेंट्स. आता ह्या ज्या बॅक्टेरिया आहेत त्या ऑटोट्रॉफिक आहेत, म्हणजे फोटोसिंथेटिक आहेत, त्यामुळे यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट्स आहेत. क्लोरोफिल ए आहे, क्लोरोफिल बी आहे, कॅरोटीन्स आहे, झॅन्थोफिल्स आहेत. त्यामुळे हे पिगमेंट सनलाईट ट्रॅप करतात आणि ती सनलाईट फूड प्रिपरेशनसाठी यूज केली जाते. देन हेटरोट्रॉफ्स आर द मोस्ट ॲबंडंट. आता हे हेटरोट्रॉफ्स जे असतात, आता आपण मगाशी काय बघितलं, ऑटोट्रॉफ्स बघितले की जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. पण जास्त नंबर कोणाचा आहे, तर तो हेटरोट्रॉफ्सचा आहे. हेटरोट्रॉफ्स आर द मोस्ट ॲबंडंट, भरपूर प्रमाणात मिळणारे हेटरोट्रॉफ्स आहेत. मोस्ट ऑफ देम आर डिकम्पोजर्स. आता डिकम्पोजर्स म्हणजेच काय, तर लार्ज मॉलिक्युल्स जे असतात ते ब्रेकडाऊन करतात हे, आणि त्याचं स्मॉल फ्रॅगमेंट्समध्ये सिम्पल फॉर्ममध्ये त्यांचं कन्व्हर्जन करतात. सो दीज डिकम्पोजर्स नोन फॉर ब्रेकिंग डाऊन लार्ज मॉलिक्युल्स इन अ सिम्पल मॉलिक्युल्स ऑर मिनरल्स. सिम्पल मॉलिक्युल्समध्ये किंवा मिनरल्समध्ये याचं कन्व्हर्जन करतात आणि मग हे फार्मिंगमध्ये ॲज अ फर्टिलायझर म्हणून उपयोगाला येतात. सो दे आर मोस्ट इम्पॉर्टंट डिकम्पोजर्स. ओके, देन दे कॅन बी अनएरोब्स. आता काही ज्या युकॅरियोटिक बॅक्टेरिया आहेत, बॅक्टेरिया आहेत त्या युजफुल आहेत आणि काही आहेत त्या
हार्मफुल पण आहेत. मग आधी युजफुल बॅक्टेरिया आपण बघूया. दे कॅन बी अनएरोब्स. अनएरोब्स म्हणजे काय, तर ते दे कॅन रेस्पायर विदाउट ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या ॲब्सेन्समध्ये सुद्धा ते रेस्पिरेशन करू शकतात. सो दे आर अनएरोब्स. हेल्पिंग इन कर्डलिंग ऑफ मिल्क. मिल्क कर्डलिंग. आता मिल्क कर्डलिंग म्हणजेच काय, तर दुधाचं रूपांतर दह्यात जे होतं, कर्डलिंग ऑफ मिल्क, ते सुद्धा या अनएरोबिक बॅक्टेरियामुळे होतं. मग अशा अनएरोबिक बॅक्टेरिया कोणता आहे, तर लॅक्टोबॅसिलाय. ही जी आहे लॅक्टोबॅसिलाय, ती अनएरोबिक आहे. अँड सो इट कॅन कन्व्हर्ट मिल्कचं कन्व्हर्जन करू शकतं. कशामध्ये, दह्यामध्ये, कर्डलिंग ऑफ मिल्क. देन फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करणाऱ्या ॲझोटोबॅक्टर. इथे आपण ह्या ज्या बघू शकतो, ह्या ज्या बॅक्टेरिया आहेत त्या ॲझोटोबॅक्टर आहेत. दे फिक्स द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. मघाशीच आपण बघितलं तर ह्या ज्या बॅक्टेरिया असतात, हे जे प्लांट आहे त्या प्लांटच्या रूट्समध्ये असं एक फुगीर असा भाग असतो. असं एक फुगीर भाग तयार, त्याला म्हणायचं रूट नोड्युल्स. मग ह्या नोड्युल्समध्ये ह्या बॅक्टेरिया येऊन राहतात आणि ह्या बॅक्टेरिया, मग त्यामुळे बॅक्टेरियांना काय होतं, तर बॅक्टेरियांना एक शेल्टर मिळतं, एक घर मिळतं राहण्यासाठी. आणि मग प्लांट्सने याचा काय उपयोग होतो, तर ह्या ज्या बॅक्टेरिया आहेत त्या ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन ॲब्सॉर्ब करतात आणि ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनचं कन्व्हर्जन करतात. कारण प्लांट्स जे आहेत ते नायट्रोजन ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन डायरेक्टली ॲब्सॉर्ब करू शकत नाही. मग हा कन्व्हर्टेड जो फॉर्म आहे नायट्रोजनचा, तो ह्या ते हे प्लांट्स काय करू शकतात, इझिली ॲब्सॉर्ब करू शकतात. म्हणजे हा का होतं इथे, तर बॅक्टेरियाजना शेल्टर मिळतं, राहण्यासाठी घर मिळतं आणि प्लांट्सना ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अवेलेबल होतो. मग इथे दोघांनाही बेनिफिट आहे. म्युच्युअली बेनिफिटेड ते आहे. दोघांनाही सारखाच बेनिफिट होतो आहे. असे हे ॲझोटोबॅक्टर आहेत, नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया. त्यानंतर अँटीबायोटिक प्रोडक्शन. मेडिसिन्समध्ये, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये, ड्रग्समध्ये अँटीबायोटिक प्रोडक्शनसाठी सुद्धा या बॅक्टेरिया यूज केल्या जातात. मग अशा कोणत्या बॅक्टेरिया आहेत, तर स्ट्रेप्टोमायसिन. स्ट्रेप्टोमायसिन जी आहे, स्ट्रेप्टोमायसिन ही this bacteria is used as for making antibiotics. आता हे स्ट्रेप्टोमायसिन अँड बॅक्टेरियल इन्फेक्शन वगैरे जे होतं त्याच्यावरती हे स्ट्रेप्टोमायसिन हे मेडिसिन आहे, ते बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठी युजफुल असतं. अगेन सम बॅक्टेरिया आर युजफुल इन कंपोस्टिंग अँड डिग्रेडिंग ऑइल. काही बॅक्टेरिया जे आहेत, आधी मी मायसिसची इमेज दाखवते. ही जी इमेज आहे, ही इमेज ती स्ट्रेप्टोमायसिसची आहे. ही इमेज आहे ती स्ट्रेप्टोमायसिस. ओके. देन सम बॅक्टेरिया आर कंपोस्टिंग अँड डिग्रेडिंग ऑइल. कंपोस्ट करणारे अँड डिग्रेडिंग ऑइल. तर इथे हा ऑइली जो लेअर असतो, बरेचदा आपल्याला ओशियन्समध्ये, समुद्रामध्ये असे ऑइली लेअर दिसतो. बोटींमधलं पेट्रोलियम असेल, का असेल, ऑइल असेल, ते ह्या पाण्यामध्ये मिक्स होत असतं. मग त्यामुळे त्या ओशियनवरती, त्या समुद्रावरती एक ऑइली लेअर तयार होतो आणि त्याचा तो लेअर खूप काळ तिथेच तसाच राहिला तर त्यामध्ये असणारे जे मासे वगैरे आहेत त्यांना त्रास होतो, त्यांना ऑक्सिजन अवेलेबल होत नाही किंवा अदर जी प्लांट्स आहेत त्यांना पण त्याचा प्रॉब्लेम होतो. मग अशा वेळेस तो ऑइली लेअर जो आहे तो हळूहळू नाहीसा होतो. हा कशामुळे नाहीसा होतो, तर बॅक्टेरियाजमुळे. मग काही वेळा खूप प्रमाणात ऑइल असेल तर आर्टिफिशियली तिथे बॅक्टेरिया सोडाव्या लागतात, जेणेकरून ते बायोडिग्रेडेशन करू शकतात. बायोलॉजिकल डिग्रेडेशन म्हणजे हे ऑइल डिग्रेड होणं गरजेचं आहे, हे ऑइल निघून जाणं गरजेचं आहे. मग ह्या बॅक्टेरिया बायोडिग्रेडेशन करतात. बायोलॉजिकल डिग्रेडेशन असं त्याला म्हणतात, की जेणेकरून हे जे ऑइल आहे त्याचं डिकम्पोजिशन किंवा डिग्रेड करत नेतात आणि हे तिथलं जे पाणी आहे ते मग ऑइल फ्री व्हायला सुरुवात होते. So these are some useful bacteria. Now the harmful bacteria. Some of the bacteria are pathogens. काही बॅक्टेरिया कसे आहेत, पॅथोजन्स आहेत, causing diseases. So these are disease causing bacteria. मग असे कोणते डिसीज फॉर्म होऊ शकतात, टायफॉइड होणारे बॅक्टेरिया आहेत, कॉलरा, ट्युबरक्युलोसिस, टिटॅनस, असे काही आजार आहेत की ह्या बॅक्टेरियामुळे ते होत असतात. सो दीज आर युजफुल अँड हार्मफुल बॅक्टेरिया. बॅक्टेरिया. नाऊ द अनदर टाईप ऑफ बॅक्टेरिया इज मायकोप्लाझ्मा. हा एक टाईप आहे, मायकोप्लाझ्मा.
सो दीज आर स्मॉलेस्ट ऑफ द लिव्हिंग फॉर्म्स. हे जे सगळे लिव्हिंग फॉर्म्स आहेत त्यांच्यामध्ये स्मॉलेस्ट हा मायकोप्लाझ्मा आहे. ॲक्च्युली व्हायरस हे स्मॉल असतात, पण व्हायरसेस लिव्हिंग आहेत की नॉन लिव्हिंग याचं कॉन्ट्रोवर्सी असल्यामुळे यांना मायकोप्लाझ्माला स्मॉलेस्ट लिव्हिंग फॉर्म म्हटलेलं आहे. सो दे डू नॉट हॅव सेल वॉल. त्यांना सेल वॉल नसते. नॉर्मली आपण आधीच्या ज्या बॅक्टेरिया बघितल्या, यू बॅक्टेरिया असतील किंवा आर्की बॅक्टेरिया, त्यांना सेल वॉल होती जी पेप्टिडोग्लायकेनने बनलेली होती. आता यांना सेल वॉल नाही आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन हेच त्यांचं आउटर मेम्ब्रेन आहे. सो मेनी फॉर्म्स आर पॅथोजेनिक. मग यांचे बरेचसे जे फॉर्म्स आहेत ते कसं आहेत, पॅथोजेनिक आहेत. सो दे आर फाउंड रेझिस्टंट टू कॉमन अँटीबायोटिक्स ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ सेल वॉल. आता सेल वॉल नसल्यामुळे यांना प्रॉपर शेप नसतो आणि त्यामुळे जेव्हा अँटीबायोटिक्स यांच्यामुळे जर कोणता डिसीज झाला असेल तर त्यावरती जर कोणत्या अँटीबायोटिक्स आपण घेत असू किंवा कोणता इंडिव्हिज्युअल अँटीबायोटिक्स घेत असतील तर त्यावर ते ॲक्ट होत नाहीत. ते ह्या जे मायकोप्लाझ्मा आहे ते रेझिस्ट करतात कारण सेल वॉल नसल्यामुळे. त्यामुळे ह्या ज्या बॅक्टेरिया आहेत मायकोप्लाझ्मा ह्या खूप हार्मफुल आहेत. सो दे मोस्ट ऑफ द स्पेसीज ऑफ दिस मायकोप्लाझ्मा आर पॅथोजेनिक. सो दिस इज ऑल अबाउट the bacteria. These bacteria come under the kingdom Monera. Kingdom Monera is the first kingdom, basic kingdom. R.H. विटकरनी जे 5 किंगडम सिस्टीम तयार केली त्यातला किंगडम मोनेरा हा बेसिक किंगडम आहे. इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी द नेक्स्ट किंगडम, दॅट इज द किंगडम प्रोटिस्टा. थँक्यू.